तानाजी आरंभापासून शिवरायांच्या साथीदार होते. कोणत्याही महाजडाजवळ उमेदर गाव आहे तिथे तो राहणार. शिवरायांच्या कामात तानाजींनी कुरचाई दीर्घाई महत्त्वाची नव्हती. शिवराय महाराज जे कामगिरी सांगतील ती हाताने घ्यायला तानाजी केव्हाही तयार होते. मोठ्या हिंमतीने गड तो अगनाही धडपला होता. ताकदीने भार होता, बुद्धी चलक होता. शिवरायांवर तिथे अलप भक्तिभावाने तानाजी होते. तानाजी शिवराय महाराजांची एकही गोष्ट टाळू शकत नव्हते आणि ते स्वतः टाळण्याची इच्छाही करत नव्हते. आधी लगीन कोंडाळायचं असं म्हणत तानाजींनी आपल्या मुलाचे लग्न गडबडीतच होता. त्यांचा एक मुलगा रायबा. तानाजी घरी रायबाला लग्नाची तयारी जोरात चालली होती. लग्न 4 दिवसावर येऊन टेपले होते. तानाजींना वाटले महाराज आणि महासाहेब यांना लग्नाला बोलवावे. तो शलरामाला बरोबर घेऊन रायबांच्या लग्न आमंत्रण देण्यासाठी शिवरायांकडे गेले. शोलराम शिवरायांना लग्नाचे आमंत्रण दिलेच. शिवराय म्हणाले, शोलराम मामा, तुम्ही रायबांचे लग्न उरकून घ्या. आम्ही स्वतः काही लग्नाला येऊ शकत नाही. तानाजींनी शिवबाला विचारले, का बरं महाराज? तुम्ही माझ्या मुलाच्या लग्नाला का नाही येऊ शकत? कारण आम्ही जातीने कोंढाण्याचे कामगिरीवर जाणार आहोत. शिवरायांनी हे शब्द ऐकताच तानाजी म्हणाले, महाराज, तानाजी जेवत असतानाही असलेल्या जीवावरच कामगिरीवर आपण जाणार. मग आम्ही कशाला? ते काही नाही. आधी लग्न कोंढाण्याचं, मगच रायबाचं. कोंढाण्याच्या कामावर मीच जाणार. मला आशीर्वाद द्या. तानाजीच्या कोंढाण्याच्या स्वराज्यावर निघाला. कोंढाण्याला किल्ल्यावर जयसिंगनी नेमलेली उदेशभान हा राजपूत किल्लेदार होता. तो मोठ्या कडक होता. गडाला 2 दरवाजे होते. 2 ठिकाण उदेभान पक्का बस्तान ठेवला होता. तेव्हा गडावर जायचे कसे? तानाजींनी गडाभोवती ठेळकाळ केले. पश्चिमेला उंच कडा होत्या. त्याच्या बाजूला पायरी नव्हती. तानाजींनी कडा चढून ज्याच्याशी बेत केला. तानाजी आपला धाकट्या भावाला म्हणाला, सूर्यजी, तू पश्चिमेच्या गडावर घेऊन कल्याण दरवाजात घाट. मी 3ही मावळे घेऊन कडा चढून गडावर येतो. गड चढतानाही आम्ही कल्याण दरवाजा उघडतो. मग या तुम्ही आत घुसा. एकदमच धुव्वा उडून शत्रू चला. सूर्याजी आणि तानाजी दोघेही 2 वाटेने निघाले. उघडताना तानाजी सिंहासारखा लढत होता. उदेशाने त्यांच्यावर झेप घेतली. दोघांनीही झुंज सुरू झाली. दोघे शत्रू वीर कोणत्याही हट्टाने. इतक्यात तानाजींची ढाल तुटली. त्यांनी हाताला शेला गुंडाळला. शेल्यावर वार झेलले. तो लढू लागला. शेवटी दोघेही एकमेकांच्या वारांनी गंभीर जखमी झाले आणि धारित्री कोसळले. गड आला पण सिंह गेला. तानाजी पडला. हे पाहूनच मावळ्यांचा धीर खचला. ते पळून लागले. इतक्यातच सूर्याजी व त्यांच्या बरोबरचे मावळे कल्याण दरवाजातून आले. आत येऊन पोचले. आपला भाऊ पडला पाहूनच सूर्याजीला दुःख झाले. पण ते वेळ दुःख करण्याचे नव्हते, लढण्याचे होते. सूर्याजींनी कडावरील दोर कापून टाकली. पळण्याच्या मावळ्यांना तो आडवून गेला आणि म्हणाला, अरे, तुमचा बाप इथे मरून पडला आहे. तुम्ही असे भागूबाईसारखे काय करत पळत आहे?
मागे फिरा, मी कडावर दोर कापून टाकला आहे. कडावरून उडी टाकून मरसाल. उडी टाकून मेल्यापेक्षा शत्रूंना मारून मरूया, नाही तर शत्रूवर तुटून पडूया. मावळे मागे फिरले. घनघोर लढाई झाली. मावळ्यांनी गड सर केला, पण गड सर करतानाही तानाजीसारखा शूर मोर धारतीवर पडला. जिजामाता व शिवरायांस ही बातमी कळली. त्यांना खूपच दुःख झाले. गड ताब्यात आला, पण सिंहासारखा शूर तानाजी गेला. शिवरायांची खूपच हळहळ आणि म्हणाले, गड आला पण सिंह गेला. कोंढाण्याच्या सिंहगडावर हे नाव सार्थ झाले आहे. घटना सन 1670 घडली. पुढे उमरही गावात जिजाऊंनी शिवरायांनी रायबाचे लग्न केले. असंच म्हणून तर सिंह आला, गड आला पण सिंह गेला.